नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन मॅथ्स 2 इयत्ता 12वी मधील आज कितवं लेक्चर बघणार आहे तर चौथं लेक्चर आपलं आहे. लेक्चर नंबर 4 या ठिकाणी आपण पाहतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ह्यामध्ये हे एक्झाम्पल पहा कसं सोडवायचं आहे. दिलेलं एक्झाम्पल आहे y = log of √1 - cos 3x/2 डिवाइडेड बाय 1 + cos 3x/2. आता ह्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्री मधला, तर तो फॉर्म्युला माहित पाहिजे आपल्याला. तो फॉर्म्युला कसा आहे इकडे तुम्हाला बाजूला एक्सप्लेनेशन त्याचं सांगतो. आपल्याकडे याचा फॉर्म्युला आहे कसा, तर 1 - cos थीटा हा फॉर्म्युला आहे. 1 - cos थीटा. तर ह्याचं सोल्युशन काय आहे, 2 sin² θ/2 हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ओके, असा फॉर्म्युला आहे. मग आता दिलेल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला हा फॉर्म्युला कसा वापरता येईल, तर इथं 1 - cos θ काहीतरी दिले. हे cos θ आहे आपल्यासाठी, हे काय आहे cos θ आहे. मग तिथे कसं वापरता येईल, 1 - cos θ काय दिलं आपल्याला इथं 3x/2. ह्याचं उत्तर काय येईल, मग थिटाच्या निम्म असतं फक्त इथं, θ/2 असतं इथं, बरोबर. मग इथे काय येईल 2 × sin² θ/2. θ काय आपलं इथं, θ आहे 3x/2 डिवाइडेड बाय 2 असं होईल, बरोबर. डिवाइडेड बाय 2 होणार आहे. म्हणजे फायनली इथे कसं येईल, मग 2 × sin² काय येणार आहे 3x हे 2 आणि हे 2 काय झालं 4. आलं लक्षात, समजलं. तर त्यामुळं या ठिकाणी 2 sin² 3x/4 आलेलं आहे. कळलंय. परत सेम तसाच फॉर्म्युला आपल्याकडे आहे कॉसच्या बाबतीमध्ये. तर तो कॉसचा फॉर्म्युला काय आहे, तर आपल्याकडे तो फॉर्म्युला आहे 1 + cos θ. जर 1 + cos θ असेल तर ह्याचं उत्तर काय असतं 2 cos² θ/2 असतं. आता ह्याचं मग आपल्याकडे θ काय दिलाय 3x/2 दिलाय. म्हणजे कसं येईल इथं 1 + cos θ काय येत आपला 3x/2 आहे, हा θ आहे आपला. ह्याचं कसं येईल सोल्युशन 2 × cos² θ/2. θ काय आपला 3x/2 आणि डिवाइडेड बाय 2, बरोबर आहे का. तर असं येईल. मग सोडवल्यानंतर काय येईल 2 cos² इथे कसं येईल 3x/2 म्हणजे काय 2 × 2 4. 3x काय झालं 4 झालं. ह्याला काय म्हणतो आपण 1 + cos 3x/2 चं सोल्युशन आलं. म्हणजे आपल्याला हे कुठं वापरता येईल या ठिकाणी, आणि हे जे आहे ते कुठं वापरता येईल या ठिकाणी, समजलं. तर त्यामुळं ह्या स्टेपवरून ही स्टेप आली, ह्या स्टेपवरून ही स्टेप लिहिलेली आहे, समजलं. तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. ओके, ह्या स्टेपवरून तुम्हाला ही स्टेप मिळाली, तिथपर्यंत ओके. मग आता आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये काय करता येईल पुढं, तर आपण पुढं काय करू शकतो बघा. आता इथं पुढं काय करता येईल आपल्याला, तर आपल्याला या ठिकाणी ह्या 2 ला 2 काय करता येईल कॅन्सल करता येईल, बरोबर. आता इथं sin/cos आहे किंवा इथं sin² आहे. या स्क्वेअरला हे रूट निघून जाईल, बरोबर आहे का. ह्या स्क्वेअरला हे रूट निघून जाईल. राहिलं काय फक्त sin/cos. sin/cos म्हणजे काय tan. आलं का, बरोबर आहे का. म्हणजे y = log of tan 3x/4 आले इथं. ओके, इथपर्यंत क्लिअर. म्हणजे काय होईल मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आपल्याला काय करायचं आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय होईल, दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह घ्या. ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, dy/dx लॉग लावला. इथं काय फॉर्म्युला येईल सांगा. आता आपल्याला इथं log of f(x) चा फॉर्म्युला वापरायचा. कुठला, इथं आपण कुठला फॉर्म्युला वापरणार आहे बघा. आता या ठिकाणी कुठला फॉर्म्युला वापरायचा आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ log of f(x). सांगा काय येतो याचा फॉर्म्युला 1/f(x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). हा फॉर्म्युला आपण वापरणार. मग बघा हे कोण आहे तुमचं f(x). f(x) काय होईल 1/f(x) इंटू डेरिव्हेटिव्ह कशाचं f(x) झालं. आलं इथपर्यंत ओके. चलो पुढं. आता 1/tan म्हणजे काय असतं, कॉट असतं. मग इथं कॉट झालं.
डेरिव्हेटिव्ह ऑफ tan चं काय असतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ बघा tan चं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काय आपल्याला? डेरिव्हेटिव्ह ऑफ tan f ऑफ x पाहिजे आपल्याला. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan f ऑफ x काय येतं? sec स्क्वेअर f ऑफ x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. ओके, असं येऊन जाईल. हे असं आलं. म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ tan आलं sec स्क्वेअर 3x/4 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x म्हणजे हे f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह. ओके, झाले पर्यंत? ओके. मग आता पुढे तर इथं सेक दिलेला आहे. सेक म्हणजे आपण काय लिहू शकतो? 1 cos स्क्वेअर, बरोबर आहे का? सेक स्क्वेअर म्हणजे 1 cos स्क्वेअर आणि कॉट म्हणजे cos अपॉन साइन. इथपर्यंत ओके, काय अडचण नसावी. चलो पुढे या. तर इथे काय करायचं आपल्याला? मग या ठिकाणी पहा मग कसं कसं होतंय बघा आता इथं. तर एका कॉसला इथला एक कॉस जाईल. इथं कॉस स्क्वेअर आहे, इथं काही एक कॉस आहे, बरोबर. राहिले काय मग खाली? आता इथलं 3 ला 3 वर राहिला आहे असं, बरोबर. आता हे 4 आहे, हे 4 जे आहेत आपण असं करू 2 गुणुले 2 करू, बरोबर का? 2 × 2. इथलं साइन ला साइन हाय असं, इथलं कॉस राहिलेली एक कॉसला कॉस हाय असं. ओके, आलं लक्षात? तर मग आता हे येईल आपल्याकडे. ह्याचा फॉर्म्युला आहे परत. एवढ्यासाठी एक फॉर्म्युला आहे 2 sin थिटा. ह्याचा फॉर्म्युला आहे 2 sin थिटा cos थिटा इज इक्वल टू काय? sin 2 थिटा. मग इथं आपल्याकडे काय आहे बघा? थिटा म्हणजे हा अँगल आहे, म्हणजे काय येईल? 2 sin 3x/4 इंटू cos 3x/4 म्हणजेच काय? sin 2 थिटा. थिटा काय आपला? 3x/4 म्हणजे sin 2 इथलं बेक वेगळे 2 4 म्हणजे काय येईल? 3x/2 येऊन जाईल. तर तुम्हाला हे असं याचं उत्तर मिळून जाईल. ओके, फायनल उत्तर मग काय आलं तुमचं? हे 1/sin आहे. हे साइन जर 1 असेल तर वर गेला काय होईल? कोसेक होईल. म्हणजे 3/2 इकडं आणि 1/sin चं कोसेक. अशा पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवावं लागेल. ओके, लिहून घेताय का? आपण एक्सप्लेन करू पुढचं. त्यानंतर पुढे आपण एक्झाम्पल बघूयात. आता आपल्याला हे लॉगचं पण सोडवून घ्यायचं व्यवस्थितपणे. बघा इथं पण काय घाबरून जायचं काम नाही. आता एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं, एक स्टेटमेंट नेहमी लक्षात ठेवायचं. कुठलं स्टेटमेंट आहे ते? रूट आलं म्हणलं की काय आलं? रॅशनलायझेशन आलं. हे स्टेटमेंट कायमस्वरूपी ध्यानात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? रूट आलं म्हणलं की रॅशनलायझेशन आलं. आता इथं आपल्याला रॅशनलायझेशन करावं लागेल. रॅशनलायझेशन कसं करणार बघा? तर रॅशनलायझेशन करताना तुम्हाला मी एक वाक्य सांगितलं, हे वाक्य लक्षात ठेवा. बऱ्याच ठिकाणी लागतं. रूट आलं म्हणलं की रॅशनलायझेशन आलं, रूट दिसलं की रॅशनलायझेशन आलं. असं एखाद्या एक्झाम्पल मध्ये रूट दिसते तुम्हाला कसं सोडवा प्रश्न पडला त्यावेळेस रॅशनलायझेशन करायचं. बघा आता तुम्हाला ह्या ठिकाणी काय दिले? वर x प्लस अंडर रूट मध्ये x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर दिले. इथे काय दिले? अंडर रूट मध्ये x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस x दिले. ह्याला काय रूट नाही, बरोबर. आता आपण काय करून घेऊया? हे थोडंसं किचकट वाटतंय सोडवायला. मग आपण काय करायचं? आता आपण जर डायरेक्ट याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेलो तर लय अवघड होऊन जाईल. मग डेरिव्हेटिव्ह कधी घ्यायचा? डेरिव्हेटिव्ह हे सोपं आणायचं, ते सोडवून सोपं करायचं, मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग जर तुम्ही आता इथं बघा, तुम्ही काय केलं? हे जर रॅशनलायझेशन बोलू, रॅशनलायझेशन करतो म्हणजे आपण काय करतो? रॅशनलायझेशन करतो म्हणजे काय करतो? डिनॉमिनेटरला जे काय 2 टर्म आहेत, आता इथं मायनस आहे, ह्याचं प्लस करून मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं, ह्याला म्हणायचं रॅशनलायझेशन. बघा आता इथे जे मायनस आहे रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस एक्स आहे. काय काय इथं प्लस करायचं, एकदा मल्टिप्लाय करायचं आणि एकदा डिवाइड करायचं ना, त्याच्या अपोजिटनं. ह्याच्या अपोजिट सिम्बॉल वापरायचं आणि मल्टिप्लाय डिवाइड करायचं. बघा आता ह्याच्या अपोजिट काय घेतलं आपण? इथं प्लस घ्यायचं, घेतलं इथं प्लस घेतलं, हे दोन्ही एकमेकाला कॅन्सल होते. ऍडजस्टमेंट म्हणा किंवा रॅशनलायझेशन म्हणा. तर ही काय केली? रॅशनलायझेशन या ठिकाणी करून घेतलं आपण. म्हणजे ह्याच्या अपोजिट सिम्बॉलनं काय करायचं? इथलं जे अपोजिट सिम्बॉल आहे मायनसचे प्लस आहे, त्यानं मल्टिप्लाय एकदा करायचं आणि डिवाइड एकदा करायचं. मल्टिप्लाय केलं आणि एकदा डिवाइड करून घेतलं इथं. ह्याला म्हणायचं रॅशनलायझेशन. एकदा मल्टिप्लाय करणं आणि एकदा डिवाइड करणं, हे रॅशनलायझेशन करून या ठिकाणी घेतलेलं आहे. पण आता रॅशनलायझेशनचा एक नियम आहे, आता नीट लक्षात द्या. रॅशनलायझेशन कसं समजून घ्यायचं आपण बघा.
तर रॅशनलायझेशन काय आता बघा, समजा इथं एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, इथं पण एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, इथे एक्स इथं एक्स, हे सेम झालं. पण खालच्या टर्म मध्ये मात्र तुम्ही एखादा कन्सेप्ट नीट समजून घेऊ शकता. कसा बघा आता तुम्ही जर इथं व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर काय होतंय बघा, हा कंस आणि हा कंस, हा कंस आणि हा कंस, इथं बघा म्हणजे दोन कंस या ठिकाणी तयार झाले. हा पहिला ब्रॅकेट तुमचा, हा दुसरा ब्रॅकेट. ह्याच्यावर थोडासा विचार करायचा. इथं काय करायला लागेल आपल्याला, तर आपल्याकडे हे आहे एक्स ए प्लस बी आणि ए मायनस बी असा फॉर्म्युला. याचा फॉर्म्युलाचं उत्तर काय असतं सांगा बरं. ए मायनस बी घ्या आणि इथं ए प्लस बी, याचं उत्तर काय असतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतं. बरोबर आहे का, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतं का नाही. मग आता आपल्याकडे इथे तसंच आलं बघा, ह्याला काय म्हणा ए आणि हे काय बी, हे काय ए, हे काय आहे बी, आलं का नाही. ए प्लस बी, दुसऱ्यामध्ये ए मायनस बी. मग त्या फॉर्म्युल्यानुसार काय येईल बघा, आपल्याकडे ए प्लस बी म्हणजे हे, ए म्हणजे हे, बी म्हणजे हे, ए म्हणजे हे, प्लस बी म्हणजे हे. मग आता याचं आपल्याला काय करावं लागेल, ह्या फॉर्म्युल्यामध्ये मला कसं होईल बघा, मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात बघा आता येतं रूट एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स, हा पहिला ब्रॅकेट. दुसरा ब्रॅकेट काय, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स, हा दुसरा ब्रॅकेट. ह्याचं सोल्युशन कसं असतं सांगा मला, सोल्युशन कसं येईल, ए चा स्क्वेअर. आता ए म्हणजे कोण आहे, हे पूर्णपणे काय आहे, ए आहे. ए चा स्क्वेअर करा, सांगा ए चा स्क्वेअर काय होईल, एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर, त्याचा काय स्क्वेअर, मायनस बी चा स्क्वेअर सांगा, बी काय आहे तर एक्स, एक्स चा स्क्वेअर. हे सोडून घ्या, एक्स ला इथल्या रूटला ही रूट काय होईल, रूट आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. तर इथे येईल एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, इथलं मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज, मायनस एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर राहिलं किती ए स्क्वेअर. काय आलं खाली, आलं नसतं ए स्क्वेअर. म्हणून या ठिकाणी सोडवत सोडवत जाऊन खाली काय आलेलं या ठिकाणी ए स्क्वेअर आला. मग डिनोमिनेटर आपला क्लिअर झाला सगळ्यांचा. आता वर काय होतंय बघा, इथपर्यंत क्लिअर. पण वर हा जो ब्रॅकेट आहे तो दोन वेळा आला बघा. इथं पण काय आहे, रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स, इथं बी रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स. म्हणजे हाच ब्रॅकेट किती वेळा आलेला आहे, दोन वेळा एकच ब्रॅकेट आल्यामुळे त्याचा आपण काय करू शकतो, स्क्वेअर करू शकतो बघा. आता मग इथं हा ब्रॅकेट दोन वेळा आल्या कारणामुळे ह्याचा काय केलं, इथं स्क्वेअर केलेला आहे. खाली काय होऊन जाईल, इतर हे आपलं मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला वापरल्यामुळे एक्स स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. खाली आलं ए स्क्वेअर, कसं आहे तुम्हाला सांगितलं. ह्याचा तर काय होतोय, वर स्क्वेअर होतोय, झाला स्क्वेअर. इथपर्यंत क्लिअर आहे, दिसतंय. तुम्ही परत लिहू शकताय, लिहिताना व्यवस्थितपणे लिहा, जिथं ते युट्यूबला टाकणार आहे आपण. झालं ओके इथपर्यंत. आता पुढे या. आता आपण ही स्टेप समजून घेऊ. इथपर्यंत आपलं क्लिअर झालंय. आता इथे काय केलं आपण, कुठला फॉर्म्युला, परत लॉग बोला ए अपॉन बी चा फॉर्म्युला मी काल सांगितलं होतं, सांगा काय याचा फॉर्म्युला, लॉग ए मायनस लॉग बी आहे का ना आपल्याकडे. हा फॉर्म्युला लॉग ए मायनस बी. तर ह्याला काय म्हणा, ए म्हणा, आणि ह्याला काय म्हणा बी, बरोबर का. ह्याला ए म्हणा, ह्याला बी म्हणा. म्हणजे काय होईल मग, लॉग ए मायनस लॉग बी. वापरला फॉर्म्युला, इथं संपला विषय. इथपर्यंत क्लिअर. परत आता काल आणखी एक मी फॉर्म्युला सांगितला होता. इथं कुठला फॉर्म्युला सांगितला होता बघा, तर ह्याच्या डोक्यावर जे आहे हे काय येतं, असं खाली येतं इथं पुढं. त्यासाठी कुठला फॉर्म्युला होता, लॉग एम रेस टू एन असेल तर काय त्याचं उत्तर, एन इंटू लॉग एम येतं, बरोबर. म्हणजे डोक्यावरचं आहे तिथं पुढं असं खाली होतं, तर इथल्या हे एमच्या डोक्यावर एन आहे ते. मग त्याच्या डोक्यावर ही काय तुमचा एम झाला, एमच्या डोक्यावर काय 2 आहे, ते 2 कुठे येईल, इथं खाली येणार. इथे काय एम, ह्याच्या डोक्यावर काय, ती काय कॉन्स्टंट आहे, त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. ते काय केलं काय नाही केलं काय, कारण ही पूर्णपणे टर्म कशी झाली, कॉन्स्टंट. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय येईल 0, त्यामुळे त्याच्यातल्या भानगडीत पडू नका. झालं. मग आता इथलं जे 2 आहे ते काय येईल खाली, इथे 2 आलं, तर ह्या ठिकाणी असं झालं, हे लॉग ए स्क्वेअर. आता याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला सोपं झालं. का बरं, तर लॉग एफ ऑफ एक्सच्या फॉर्मॅटमध्ये आलं हे, आणि कॉन्स्टंटच झाले, तर 0 0 संपला विषय. आता किती डेरिव्हेटिव्ह घ्यायला सोपं झालं, डेरिव्हेटिव्ह घ्यायला सोपं झालं का आता. आता इथे कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे, फक्त एकच फॉर्म्युला, लॉग एफ ऑफ एक्स.
आणि अंडर रूट मध्ये एफ ऑफ एक्स पण सोडवू शकता तुम्ही, बरोबर. चलो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय करत आता, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. चला डिफरन्शिएट केलं का डिफरन्शिएट, डिफरन्शिएट झालेलं आहे. आता या ठिकाणी डिफरन्शिएट आपण करून घेतलं. डिफरन्शिएट झाले काय येते बघा, 2 into. आता हे डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्या कारणामुळे 2 काय झालं, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर गेलं. डेरिव्हेटिव्ह आले या पहिल्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आपण, परत हे डेरिव्हेटिव्ह याला आतमध्ये मल्टिप्लाय केलं, तर हे दुसऱ्या ब्रॅकेटचं आपण या ठिकाणी दुसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी घेतलं लॉगचं. तर ही टर्म पूर्णपणे झिरो येईल, कारण का लॉग ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे ना, त्यामुळे ही टर्म पूर्णपणे झिरो येणार आहे. ही टर्म झाली पूर्णपणे झिरो, याचा विषय मिटला. आता इथं आपल्याला प्रश्न आहे की आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहे आता ह्या टर्मच, आपल्यासाठी ही महत्वाचं आहे आता, बरोबर. आता हे काय आपल्यासाठी, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ बघा काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. सांगा डेरिव्हेटिव्ह काय असतं, डेरिव्हेटिव्ह 1 एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. तर आपल्याकडे एफ ऑफ एक्स कोण आहे आता, हा झाला एफ ऑफ एक्स. येतं लक्षात, आपल्याकडे एफ ऑफ एक्स कोण आहे इथं, तर हा आहे एफ ऑफ एक्स. हा एफ ऑफ एक्स, एफ ऑफ लॉग ऑफ एफ ऑफ एक्स आहे. 2 तर बाहेर कॉन्स्टंट संपला. हे डेरिव्हेटिव्ह काय आलं मग, 1 एफ ऑफ एक्स म्हणजे इथला हाय असे 1 एफ ऑफ एक्स. ही एफ ऑफ एक्स तुमचा हाय असा. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचं, डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्सचं. एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह इथे घेऊन टाका, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स आपण घेतलं. चलो पुढं. मग आता आपल्याला काय करायचंय, हे 2 आहे त्याला मल्टिप्लाय करून मांडा. इथलं 2 आणि 1चा गुणाकार 2 इथं मांडला, हे हाय असं. आता परत आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय ह्याचा बघा, एवढं डेरिव्हेटिव्ह आपल्याला परत घ्यायचे. ही डेरिव्हेटिव्ह बघा. आता डेरिव्हेटिव्ह घेताना काय करू, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा बरं, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे ते कसं केलंय बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या पहिल्यांदा. काय येईल ते डेरिव्हेटिव्ह, अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, बरोबर आहे. हे सोडवत चाललोय आपण, एवढं पण बाजूला सोडून दाखवतोय तुम्हाला, बरोबर आहे. आता हे रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपल्याकडे, रूट एफ ऑफ एक्सचं. आपल्याकडे इथं फॉर्म्युला वापरायचा रूट एफ ऑफ एक्सचा. इथं डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एफ ऑफ एक्स म्हणलं की तुम्ही काय करता, 1/2 रूट एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. हा आपल्याकडे रूल आहे. मग इथं वापरा, इथं रूल वापरल्यावर काय होईल, काय येईल 1/2 रूट एफ ऑफ एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचं, एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय आपला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1 असतं. 1 झालं. चलो पुढं आपण 1 आलो इथपर्यंत, आपण ह्या स्टेप पर्यंत आलो का, आले की इथपर्यंत ही टर्म बरोबर, कळलं का, आलं ही टर्म. आता ह्याच्या पुढं बघा, इथपर्यंत आपलं क्लिअर झालं. आता ह्याच्या पुढं पहा, तर ह्या टर्म पर्यंत आपण ओके. आता हे तर हाय असंच राहायचं, हाय असंच लिहिलं. आता हे सोडवूया. सांगा हे कसं सोडवणार सांगा बरं, फक्त त्याच्यावर फोकस करा. हा हे कसं सोडवायचं, काय लिहिलं उत्तर डायरेक्ट तोंडी. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x, एचं ए स्क्वेअरचं काय येईल 0 येईल. मग इथे डायरेक्ट 2x लिहिलं. कसं सोडवत असतं बघा हे. आता हे आपण हे प्रत्येक स्टेप आता वाढवत बसायचं. तुम्हाला जर कळत असेल तर डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. आता प्रत्येक वेळेस तुम्ही किती वेळा आतमध्ये मल्टिप्लाय करणार तुम्ही. आता यानं काय होईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक इथं ॲडिशन रूल तुम्हाला माहिती आहे ना, बरोबर, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए स्क्वेअर, बरोबर आहे का. हे तुम्ही असं करून उत्तर काय येणार आहे, एक्स स्क्वेअरचं काय येईल 2x, याचं काय येईल 0. उत्तर किती आलं 2x. तुम्हाला इथं कळतंय ना डायरेक्ट याचं उत्तर 2x आहे म्हणून. तर तुम्ही प्रत्येक वेळेस स्टेप लिहायची काय गरज आहे आता इथं, तुम्ही डायरेक्ट लिहिलं तर चालतं. ह्याचं उत्तर काय आलं 2x आलेलं आहे. मग इथं डायरेक्ट तुम्ही 2x लिहिलेलं आहे. ओके, इथलं +1 ला +1 आहे, झालं, संपलं. डेरिव्हेटिव्ह घेऊन झालं आपलं. आता इथं 2 ला 2 काय होऊन झाले कॅन्सल. इथं लक्षात तुमच्या, हे 2 आणि इथलं 2 काय झालं कॅन्सल. परत आपण क्रॉस प्रोडक्ट करून ह्याला मल्टिप्लाय करू. बघा कसं, a/b + c आपल्याकडे. मग आपण याचा फॉर्म्युला सांगा काय फॉर्म्युला याचा बेसिक, a + bc डिवायडेड बाय c आहे का ना. हा फॉर्म्युला आपल्याकडे बेसिक मधला, बरोबर आहे का. a या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, a + bc डिवायडेड बाय c. तसं इथं काय होईल, इथं 1 आहे असा किंवा इथे x आहे बघा, इथे x आणि इंटू हे काय होईल x राहील. इथं इथलं x आहे असं राहील ना, इथला
ही एक्स इथं राहील, एक्स प्लस ह्याने याला मल्टिप्लाय करा, मग ह्यानं याला मल्टिप्लाय केलं, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हा असेल. ओके, हे समजलं. मग हे स्टेप आपण या ठिकाणी वापरले. मग पुढे काय करता येईल बघा आपल्याला आणखी. आता हे कॅन्सल होऊन जाईल बघा. इथं काय दिलंय, अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे, इथं अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर, इथे एक्स प्लस आहे, इथे एक्स प्लस आहे, तर ही दोन्ही एकमेकाला काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. मग 2 अपॉन तुम्हाला काय मिळेल, फक्त अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मिळून जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळेल याचं. ओके, काय अडचण समजलंय. आता बघा, आता हे समजून घेऊया. ओके, हे एक्झाम्पल आपण समजून घेऊया. ओके, ऐश्वर्याला समजलंय का, कमेंट मध्ये सांगा. समजलंय का ते. समजलंय. ओके, हा आता बघा, आता आपण 5वं एक्झाम्पल बघू. तुम्हाला मी बाजूला लिहून दाखवतो एक्झाम्पल सोडवताना. आता हे 5 नंबरचं एक्झाम्पल बघूया. सोपं आहे, काय अडचण नाही. थोडेसे नियम आहेत, ते नियम लक्षात ठेवायचे. 5 नंबरचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. आता हे 5 नंबरचं एक्झाम्पल आपण बघूया. बघा काय केलंय त्या एक्झाम्पल मध्ये, नीट समजून घ्या. 5 नंबरचं एक्झाम्पल आपण बघायला लागलोय. तर दिलेलं पहिल्यांदा लिहा, y इज इक्वल टू, तुम्हाला काय दिले, घेतलं y इज इक्वल टू. आता हे कसं केलंय बघा, खालची स्टेप कशी केली बघा. हे काय काय स्टेप लक्षात ठेवलं होते तुम्हाला. आता हे 4 कसं लिहू शकतो आपण, इथलं 4, 2 चा 2 म्हणजे 2 किती असतं, 4 असतं. एवढा आज बदल याच्यामध्ये. 2 म्हणजे काय, 2 चा दुसरा घात, 2 म्हणजे 4, 2 चा स्क्वेअर म्हणजे 4. 9 म्हणजे काय, ब्रॅकेट मध्ये आपण काही करू शकतो, काय अडचण नाही. 9 म्हणजे 3 चा स्क्वेअर इथपर्यंत. ओके, पुढं आता हे 2 बघा, प्रत्येक स्टेप. आता अवघड काय नाही, डेरिव्हेटिव्ह अजून हे आपण डेरिव्हेटिव्ह कुठं वापरतो, शेवटच्या स्टेपला. इथपर्यंत डेरिव्हेटिव्ह वापरला नाही, ही बेसिक आहे सगळं. हे काय बेसिक, ह्याला डेरिव्हेटिव्हचा विषय नाही बघा. आता हे 2 इथं आहे, हे 2 आणि ह्यांचं आपण मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो का. कुठला नियम आहे आपल्याकडे, तर ए रेस टू एम असेल आणि ह्याच्या डोक्यावर एन असेल तर आपण काय लिहितो, ए रेस टू एम एन लिहितो ना. म्हणजे ह्या दोन्हीचं आपण मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो का, नाही घेऊ शकतो ना. तसं ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन घ्या. मग ह्या 2चं आणि ह्याचं काय करा, मल्टिप्लिकेशन घ्या. घेतलं, मग इथलं 2 आहे ते बाहेर आलं, मग इथं मल्टिप्लिकेशन मध्ये असा. इथलं हे 2 जे आहे ते काय आलं, मल्टिप्लिकेशन मध्ये इथं असं आलेलं. झाली स्टेप. ओके, चलो पुढं. मग आपण मगाचा रूल वापरला, हे 2 जसं डोक्यावरून खाली येत तसं डोक्यावर पण जाईल की. तसं हे 2 इथनं डोक्यावरून खाली येतं म्हणजे डोक्यावर सुद्धा जाईल की. कुठला नियम, जर m इंटू लॉग n असेल तर आपण काय लिहू शकतो, लॉग n रेस टू m लिहू शकतो का ना आपण असं. बरोबर आहे का, हा नियम आहे आपला लॉग मधला. हा लॉ आपण वापरला. तसं इथलं 2 जे आहे ते इथं समोर आहे, ते डोक्यावर इथं जाऊ द्या. इथलं 2 इथं आहे, डोक्यावर जाऊ द्या. आलं लक्षात, आलं घेतं. मग इथं काय झालं, साइन स्क्वेअर, इथं काय झालं, कॉस स्क्वेअर. ओके, इथपर्यंत विषय ओके. चलो पुढे हा रूल वापरला आपण. आता इथं आपल्याकडे एक रूल आहे. तर हा रूल काय आहे बघा, हा रूल लक्षात ठेवा. हा रूल खूप महत्वाचा आहे. इथं ए असेल, इथं बेस ए असेल आणि इथलं लॉग ए रेस टू लॉग बेस ए एफ ऑफ एक्स असेल. म्हणजे ए रेस टू लॉग एफ ऑफ एक्स टू द बेस ए असेल. काय असेल, ए रेस टू लॉग एफ ऑफ एक्स टू द बेस ए असेल. बरोबर आहे. तर ह्याचं उत्तर काय असतं, एफ ऑफ एक्स असतं. म्हणजे एकमेकाला कॅन्सल थोडक्यात असं. ओके, बसते. तर हा नियम आहे लॉग मधला, तो कसा वगैरे काय आता विचार करत बसू नका. जर इथे ए असेल, इथे ए असेल, इथे लॉग असेल तर उत्तर डायरेक्ट एफ ऑफ एक्स असतं. बरोबर आहे का. हा नियम आहे, हा तुम्हाला लक्षातच ठेवावा लागेल. फॉर्म्युला आहे देअरफॉर. ओके, आता बघा इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं लॉग आहे. मग ही एकमेकाला कॅन्सल, पूर्णपणे उरलं काय, मग फक्त एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे काय, इथं साइन स्क्वेअर.
इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं लॉग गेलं सगळं. ओके. आता बघा इथलं 3 इथलं 3 हे गेलं सगळं. हे कॉस स्क्वेअर झालं, हे साइन स्क्वेअर झालं, इथं साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर उरलं. आलं का? म्हणजे काय साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर काय असतं? 1 आलं. मग आता 1चं डेरिव्हेटिव्ह काय? आता y इज इक्वल टू काय मिळेल? 1. डिफरन्शिएट करा, दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू म्हणजे इथे काय आलं? dy बाय dx आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1. 1चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 0. तर 1चं डेरिव्हेटिव्ह आलं 0. संपला विषय. समजलं? 6वा एक्झाम्पल बघा. किती सुद्धा तोच रूल वापरला बघा. 6 नंबरचं एक्झाम्पल लक्ष द्या. काय करतोय आपण इथं? तर y इज इक्वल टू a रेस टू लॉग a cot x. पण एवढ्यासाठी आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला आहे. a ला a गेलं, इथलं एवढं गेलं, याचं उत्तर काय येईल मग? आलं नाही तुमच्या? डायरेक्ट फॉर्म्युला आहे ना आपल्याला इथं. काय फॉर्म्युला? a रेस टू लॉग f ऑफ x टू द बेस a इज इक्वल टू f ऑफ x. मग आपल्याला काय माहित आहे? इथं a असेल, इथं a असेल, इथं लॉग असेल तरी गायब होतं. डायरेक्ट राहतंय काय? cot x. बरोबर आहे का? मग इथं उरलं काय? a रेस टू cot x. उरलं काय? a रेस टू cot x. मग आपल्याकडे आता नियम आहे ना, a रेस टू x म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेस टू x चा फॉर्म्युला सांगा बरं. a रेस टू x इंटू लॉग a. आपल्याकडे हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे की a रेस टू x इंटू लॉग a चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला. तर आता a रेस टू f ऑफ x आलं इथं. बरोबर आहे ना? सांगा बरं फॉर्म्युला त्याचा मग. डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेस टू f ऑफ x. बोला फॉर्म्युला काय येतो? a रेस टू f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. आहे का फॉर्म्युला असा? तर इथं काय? a रेस टू f ऑफ x. डेरिव्हेटिव्ह घ्या दोन्ही बाजूचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट dy बाय x dy बाय dx. इथं a रेस टू f ऑफ x हे काय आहे तुमचा? f ऑफ x. मग काय फॉर्म्युला? a रेस टू f ऑफ x ला a रेस टू f ऑफ x ॲज इट इज इंटू लॉग a झालं, इंटू लॉग a इंटू लॉग a डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x. इथं राहिलं बा आपलं हे राहिलं फॉर्म्युल्यामध्ये a रेस टू f ऑफ x इंटू लॉग a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x असा फॉर्म्युला आहे. हे असा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. मग इथं a रेस टू f ऑफ x इंटू लॉग a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x झालं, संपला विषय. मग आता हे आहेच ठेवा, हे आहेच ठेवा. cot x डेरिव्हेटिव्ह सांगा. डायरेक्ट फॉर्म्युला cot चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? तुम्हाला दुसरी एक ट्रिक सांगतो फॉर्म्युला लक्षात ठेवताना. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x मायनस sin x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x मायनस cos x स्क्वेअर x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ अजून एक काय राहते बघा cos cot आणि cosec x. काय असतं? मायनस cosec x इंटू cot x. आता तुम्ही जर बघितलं ज्या वेळेला डेरिव्हेटिव्हची इथं सुरुवातीला c येते, इथं c येते, इथं c येते, त्यावेळेला सगळ्याचं मायनस मायनस आहे बघा. ही एक ट्रिक लक्षात ठेवा. म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह मध्ये डेरिव्हेटिव्ह घेताना cosचं c आलं पहिल्यांदा, cotचं c आलं पहिल्यांदा, cosecचं c आलं पहिल्यांदा. मग ज्याचं सुरुवातीला c येते ते डेरिव्हेटिव्ह मायनस 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 आहे बघा. तुम्ही फॉर्म्युलामध्ये चेक करा. आता इथे काय आलंय आपल्याकडे? cot आले म्हणजे c आले, हमखास मायनस आहे. पण मायनस काय? cosec स्क्वेअर झालं. मग याचं मल्टिप्लिकेशन मारा, संपला विषय. मायनस बाहेर घ्या, हे उत्तर आलं. समजलं? आता हे डेरिव्हेटिव्ह आपल्याला नीट समजून घ्यायचंय बघा. समजतंय आपलं? तुम्हाला अभ्यास देतो. हे समजलं का? तर आज जो तुम्ही एक्सरसाइज आहे दिवसभरामध्ये तुम्हाला एवढं एकच काम आहे. एक्सरसाइज मधले एक्झाम्पल बघून लिहू नका, न बघता सोडवा. तुमच्याकडे आहे सगळ्या सुविधा, बघून लिहिताय तुम्ही, हे करता, पण तसं करू नका. एखादं एक्झाम्पल नाही सुटलं तर मला विचार. तुम्हाला जर पूर्ण समजून घ्यायचं तर बघून लिहू नका. युट्यूब वगैरे आहे तुम्हाला बघून लिहायला, पण समजून घ्या आणि ती न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर एवढा एक जरी, मी तुम्हाला पहिल्या लेक्चर पासून काय म्हणतो, एक्सरसाइज 1.1 आणि 1.2 जर तुम्हाला कळलं तर अख्खं पुस्तकच सेकंड पेपरचं कळलं. लक्षात एवढी ताकद आहे दोन एक्सरसाइज मध्ये. एवढे दोन एक्सरसाइज तुम्ही न बघता लिहा.
बघून लिहू नका, प्रामाणिकपणे लिहा. मी काय तुमच्या दिवसभर मागे पाळणार नाही, तुम्ही बघून लिहिलं बघायला. तुम्हाला जर समजून घ्यायचं तर बघून लिहू नका, न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा. एवढे दोनच एक्सरसाइज, मग संपला विषय डेरिव्हेटिव्ह. हा आता बघा इथं काय दिलंय, इथं आता इथं आपल्याला काय करायचं बघा. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू असं काय तर दिलेलं आहे, आणि जी ऑफ 3 इज इक्वल टू दिलेलं आहे, जी डॅश 3 इज इक्वल टू दिलेलं आहे, म्हणजे एफ डॅश 3 काढायचा आहे. एफ डॅश ऑफ 3 काय करायचं आपल्याला, काढायचं आहे. मग आता अडचण काहीच नाही बघा. मग काय करणार आपण, गिव्हन दॅट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, जे दिले ते लिहा. आपल्याला काढायचे काय मला सोपं आहे, हे अवघड नाही. दिले काय, इफ म्हणजे जर हे असेल दिलेलं लिहिलं. आता हे मध्ये वापरायचं आपल्याला. हे जी ऑफ 3 ची व्हॅल्यू 4 दिलेली आहे, जी डॅश 3 ची व्हॅल्यू दिलेली आहे, आणि आपल्याला विचारलंय फाइंड एफ डॅश 3. आता लक्षात घ्या, एफ डॅश 3 काढायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, आपल्याकडे काय दिले, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिले आपल्याला, 7 जी ऑफ एक्स मायनस 3. आता इथं आपले एफ ऑफ एक्स दिलाय का नाही, एफ डॅश काढायचं म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ना. हे डेरिव्हेटिव्ह घेतलं काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच काय येईल, एफ डॅश एक्स येईल का नाही. म्हणजे 100% ह्याचं आपल्याला काय घ्यायचंय, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. एफ डॅश काढतो म्हणजे काय करतो आपण, डेरिव्हेटिव्ह काढतो ना. मग आता काय करायचं, हे दिले आपल्याला आणि विचारले का आपल्याला एफ डॅश काढा. एफ डॅश काढून काय विचारलंय, आतमध्ये 3 व्हॅल्यू टाका. मग आता इथं आपण एफ डॅश काढून ठेवायचं, परत एक्स इज इक्वल टू काय पुट करायचं, 3. मग एक्स इज इक्वल टू 3 पुट केले काय मिळेल तुम्हाला, एफ डॅश ऑफ 3 मिळून जाईल. झालं असं. मग आता काय करू, पहिल्यांदा आपण काय करू, आपण ह्याचे डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ. बघा दोन्ही बाजू डेरिव्हेटिव्ह का, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा लक्ष द्या इकडे, आपल्याला दिलेला आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू अंडर रूट 7 जी ऑफ एक्स मायनस 3. काय करा, डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह घेतले काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट 7 ऑफ जी ऑफ एक्स मायनस 3 घेतलं डेरिव्हेटिव्ह. त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, एफ डॅश एक्स. आता आपल्याला काय ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकायला लिहायचं इथं. बघा आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह सांगा काय येईल, ह्याचं काय येईल, एफ ऑफ अंडर रूट एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला सांगा बरं. डेरिव्हेटिव्ह घेताना डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट मध्ये एफ ऑफ एक्स काय असतं, 1/2 रूट एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचं तर 1/2 रूट एफ ऑफ एक्स, आणि परत डेरिव्हेटिव्ह कशाचं, एफ ऑफ एक्सचं परत डेरिव्हेटिव्ह. एफ ऑफ एक्सचं परत डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी काढलेलं झालं इथपर्यंत. ओके. परत काय करा, एवढ्याचं डेरिव्हेटिव्ह बाजूला काढून घ्या. आता हे बाकी सगळं सेम इथं हाय असं मानलं बघ. हे डिनॉमिनेटर तुमचा हाय असा आला, हे डिनॉमिनेटर तुमचा हाय असा आलेला, हे डिनॉमिनेटर आहे तुमचा एवढा, तो हाय असं इथं मांडलेला आहे. मग आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह जे येईल ते वर लिहून टाकायचं न्यूमरेटरला. इथं काय डेरिव्हेटिव्ह बघा बरं, मग सोडवू आपण बाजूला. ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढू आपण. कसं काढणार आहे, आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. काय येईल, 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स, बरोबर ना. ह्याचा एवढा डेरिव्हेटिव्ह सोडायला लागलो आपण बाजूला. मायनस काय येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 7 जी ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं, जी डॅश येईल ना. काय येईल, जी डॅश ऑफ एक्स, आणि कॉन्स्टंटचं -0 म्हणजे उरलं काय, 7 इंटू जी डॅश एक्स आलं. मग इथं काय आलं बघा, 7 इंटू जी डॅश एक्स. हे बाकी सगळं खालचं हे हाय असं सेम मस्त आहे का तुमच्या. तर हे जे आहे ते हाय असं इथं मांडलेलं. समजलं काय. मग तुम्हाला हे जे आहे ते तुम्ही ऍज इट इज या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि 7 ह्याचं एवढं काय आलं, 7 इंटू जी डॅश एक्स आलेलं. आता आपण उत्तर काढण्यासाठी योग्य ह्या ठिकाणी आपल्याला ते स्टेप आलेले. तर काय करता येईल बघा. आता बघा इथं, तर इथं आपण काय पुट करू, एक्स इज इक्वल टू 3 पुट करू. मग इथं एक ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे तिथे काय पुट करायचं, 3. मग इथं 3 येईल, इथं 3 येईल, इथं 3 येईल, बरोबर झालं. मग आलं बघा, इथं 3 टाकलं, इथं 3 टाकलं, इथं 3 टाकलं, एवढंच केलं झालं. मग आता हे जे व्हॅल्यू आहेत ना आपल्याकडे बघा, 7 जी डॅश 3 ची व्हॅल्यू किती आहे मला सांगा बरं. बघा एफ डॅश 3 आपण बाजूला सोडू. इथं एफ डॅश 3 इज इक्वल टू, इथे काय 7 इंटू जी डॅश 3 किती आहे, जी डॅश 3 दिलं की आपल्याला 5 दिलं इंटू 5.
परत डिवायडेड बाय 2 इंटू अंडर रूट मध्ये काय दिलंय 7 इंटू जी ऑफ 3 काय जी ऑफ 3 4 काय दिलाय 4 जी ऑफ 3 दिलाय आपल्याला 4 -3 -3 बाहेर आहे का आतमध्ये आतमध्येच आहे -3 चला सोडव 7×5 इथे काय 2 अंडर रूट मध्ये काय बघायचे 7 चौक 28 म्हणून 3 गेले किती आला 25 आला का म्हणजे 35 भागिले 2 गुणिले 25 स्क्वेअर रूट काय असतं 5 असतं म्हणजे 5 2 10 35 भागिले 10 येते ना बरोबर आहे की मग काय 7 भागिले 2 बरोबर आहे ना 5 1 5 5 7 35 एवढं उत्तर येईल ओके तशा पद्धतीने सोडवायचं समजलंय सगळ्यांना कळलं का कळलं ना इकडे ऐश्वर्या आला लक्षात कमेंट मध्ये सांगा आवाज नाही ऐकत हे सुद्धा एक्झाम्पल सेम तसंच आहे आता हे सुद्धा एक्झाम्पल तसंच आहे 5 नंबरचं 6 नंबरचं एक्झाम्पल झालं की संपला विषय आता हे एक्झाम्पल कसं सोडवायचं आहे बघा का बाजूला सोडून देऊ हे जरा बाजूला देऊ सोडून इथं बाजूला सोडू आपण जरा गोंधळ बरं लक्ष द्या झूम करून सांगतो लक्ष द्या व्यवस्थितपणे हा थोडस वाटेल तुम्हाला अवघड पण हा बघा काय नाही याच्यामध्ये अवघड नाही सोपं एकदम बघा लक्ष द्या व्यवस्थितपणे इथं तुम्हाला इफ हे दिलेलं आहे काही दिलं काय अडचण नाही ब्रॅकेट दिलेत भरपूर हे जी ऑफ 0 दिलेलं आहे जी डॅश 0 दिलेलं आहे 3 आणि एफ डॅश 0 काढा सेम आता सारखं पाठीमागे आपण एफ डॅश 3 काढला ना तसं पहिल्यांदा काय करायला तुम्हाला येतं बघा काढायचंय काय आणि दिले काय आता आपल्याला एफ डॅश ऑफ 0 काढायचं आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह तर घ्या डॅश आला म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतंय ना बरोबर आहे का डॅश आला म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यावं म्हणजे दिलेलं गिव्हन काय दिले फंक्शन आपल्याला हे फंक्शन दिले मांडलं दिलेलं फंक्शन मांडलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय करा डेरिव्हेटिव्ह लक्ष द्या फार सोपं आहे अवघड नाही मी जर डेरिव्हेटिव्ह घेतलं काय होईल दोन्ही बाजूचं काय डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह घेतला डी बाय डी एक्स इंटू एफ ऑफ एक्स म्हणजे काय होईल एफ डॅश ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं डी बाय डी एक्स म्हणजे होईल मांडलं घेतलं डेरिव्हेटिव्ह इथपर्यंत डेरिव्हेटिव्ह घेतलं आता पुढे काय आता इथं लय डोकं लावायचं नाही मी तुम्हाला काय सांगितलं हा पहिला दरवाजा आहे काय आहे पहिला दरवाजा ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आत काय बघायचं नाही याचा काय संबंध नाही आत काय डेरिव्हेटिव्ह फक्त आपल्याला कशाचं घ्यायचं आता थोडक्यात मगाशी कसं घ्यायचं जी म्हणजे होईल आपण मगाशी काय करायचं डी बाय समजा आपल्याकडे असं आहे एफ ऑफ जी ऑफ एक्स आहे आपण काय करतोय डेरिव्हेटिव्ह घेताना सांगा बरं एफ ऑफ जी ऑफ एक्स असेल तर पहिल्यांदा आपण एफ च घेणार एफ म्हणजे पहिला दरवाजा पहिल्यांदा आपण काय करतो एफ चं डेरिव्हेटिव्ह घेतो एफ डॅश ऑफ आतमध्ये जे आहे ते जी ऑफ एक्स इंटू कशा डेरिव्हेटिव्ह घेतो परत जी एक्स घेतो बरोबर आहे का म्हणजे हे एफ एक फंक्शन आहे जी एक काय आहे फंक्शन आहे किंवा अजून एखादं बघा जर डेरिव्हेटिव्ह ऑफ आपल्याला कशात घ्यायचं आहे लॉग ऑफ आतमध्ये ई रेज टू एक्स आहे आपण पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कशात घेतो लॉगचं म्हणजे काय येतं 1 अपॉन ई रेज टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू एक्स म्हणजे पहिल्यांदा ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं परत ह्याचं घ्यायचं तसं इथे तेच आहे सेम पहिल्यांदा काय करू आपण जीचं डेरिव्हेटिव्ह घेऊ आतमध्ये काय ह्याचा विचार करायचा नाही ह्याचा विचार करू नका चला जीचं डेरिव्हेटिव्ह काय आलं मग काय आलं जीचं डेरिव्हेटिव्ह जी डॅश आला का जी डॅश आतमधलं इथलं हे सेम हाय असं मांडून घेतलं बरोबर सेम हाय असं मांडून घेतलं परत चेन रूल आहे आपल्याकडे काय जर जी डॅशचा हे जर डेरिव्हेटिव्ह जी डॅश असेल तर हे काय आपल्यासाठी आपल्या काय हा एफ ऑफ एक्स आहे थोडक्यात इथं कसं आहे बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ काय आहे आतमध्ये एफ ऑफ एक्स आहे सांगा मला डेरिव्हेटिव्ह कसं येईल मग डेरिव्हेटिव्ह ऑफ जी घेतल्यानंतर जी डॅश येईल आणि परत डेरिव्हेटिव्ह कशाचं पुढं एफ ऑफ एक्स असं मस्त आहे का तुमच्या म्हणजे आपल्याकडे आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स आहे पहिल्यांदा आपण घेणार जी चं डेरिव्हेटिव्ह काय येईल जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स कळलं
पहिल्यांदा आपण जी डॅश म्हणजे जी डॅशचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आतमध्ये एफ ऑफ एक्स आहे ते हाय असलेलं, परत एफ ऑफ एक्सचं आतमधलं डेरिव्हेटिव्ह बघितलं बाहेर, कळतंय? तसं इथं पहिल्यांदा आपण काय घेतलं, जी डॅशचं डेरिव्हेटिव्ह घेतलं जी डॅश, आणि ह्याच्या पुढे जे आहे ते हाय असे जी जी डॅशच्या पुढे मारून घेतलं. परत डेरिव्हेटिव्ह कसं घेणार आहे आपण आतल्या मधलं एफ ऑफ एक्स, आपल्यासाठी हा कोण आहे एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह. मग एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेताना 3 कसा आहे कॉन्स्टंट आहे, त्यामुळे तो बाहेर काढला, बरोबर आहे का? खरं तर हे 3 कुठे पाहिजे, आता येतं 3 पाहिजे, बरोबर आहे का? पण हा 3 कॉन्स्टंट असल्यामुळे काय घेतला आपण इथे घेतला, बरोबर आहे? तर 3 इथं मांडलं. डेरिव्हेटिव्ह कशाचं आतमधलं एवढेच बघा घेतलं, डेरिव्हेटिव्ह एवढेच आलं लक्षात. 3 कॉन्स्टंट मुळे बाहेर काढ. फक्त ब्रॅकेट टाकायला विसरू नका, इथं ब्रॅकेट टाकायला विसरू नका. ब्रॅकेट तेवढे व्यवस्थित टाक, ब्रॅकेट बसते काय, ब्रॅकेट टाकता येतील व्यवस्थित. चलो झालंय. आता हे बाकी सगळं याचा काही शेवटपर्यंत हे हाय असं लिहित जायचं, हे हाय असं लिहिलं, संपला विषय. आता परत तिथं तोच फॉर्म्युला, कुठला फॉर्म्युला, जी आणि आतमध्ये काय दिलंय हे दिलेलं आहे. मग जी डेरिव्हेटिव्ह काय येईल, जी डॅश येईल, आणि आतमध्ये एफ काय हाय असं, एफ ऑफ जी ऑफ एक्स हाय असं. परत डेरिव्हेटिव्ह कशाचं, एफ जी एक्सचं डेरिव्हेटिव्ह हेपर्यंत आला. तर आपल्याला ह्या स्टेपचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. कसं घेणार तुम्ही बघा, काय येईल इज इक्वल टू बोला जी डॅश एफ ऑफ जी ऑफ एक्स ॲज इट इज, बरोबर, इंटू डेरिव्हेटिव्ह कशाचं रे आतल्या टर्मचं, कशाचं 5 इंटू जी एक्स डेरिव्हेटिव्ह. म्हणजे काय होईल, जी डॅश ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स ॲज इज इंटू इथं 5चं 5 हाय असं, परत डेरिव्हेटिव्ह जी एक्स सांगा जी डॅश एक्स, संपलं, कळलं? तर मग आता इथं डेरिव्हेटिव्ह घ्या, जी डॅश याचं काय आलं, जी डॅश 5 जी एक्स, आणि परत 5 जे आहे ते बाहेर कॉन्स्टंट म्हणून, आणि जी एक्सचं डेरिव्हेटिव्ह इथं आलं. झालं इथपर्यंत ओके. परत खालच्या स्टेपला कसं येईल बघा. आता इथं काय आलं बघा, 3 आणि 3 इथलं 3 राहते बाहेरच. हो हे आधी सोडून, इथं एवढं सोडून घेऊ आधी. 5 त्रिक 15 येईल, एवढं. हे 5 त्रिक किती झालं आतल्यात, हे कंस तेवढा आधी क्लिअर करू आतला ब्रॅकेट मधलं. तरी जी डॅशला हे 5 त्रिक किती झालं 15 झालं, बरोबर आहे का? तो कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट हा डेरिव्हेटिव्हच्या बाहेर निघतो. हे ब्रॅकेटच्या बाहेर निघणार नाही बरं का, हे तर हे असंच राहू दे, कारण हे फंक्शनच्या आतमध्ये हे राहू द्या, याचा काही विषय येत नाही, हे राहू द्या. आता ही कॉन्स्टंट आहे, हे कंसाच्या बाहेरच राहू द्या, पण कंस हे कंसामधलं राहू द्या. इथं 5 एक मोकळं दिसते, इथे 5 3 मोकळं दिसते, कंसाच्या बाहेरचं गोळा करा दे. हे 5 आणि 3 काय झालं गुणाकार केले की 15, हे बाहेर घेतलं पूर्णपणे. इथलं या आतमध्ये जे ब्रॅकेटमध्ये ते हलवू नका, हे हाय असं राहू द्या, हे हाय असं ठेवलं ओके. पण जी डॅश आहे ते हे पण हाय असं राहू द्या, हे पण हाय असं राहू द्या. इथलं जी डॅश जीचं काय येईल जी डॅश आहे, फक्त ही जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे त्यांचा गुणाकार इथं लिहिला, बाकी काय केलं नाही. आता पुढं बघा, आता पुढं मग आपण काय करूया, आता एक्स इज इक्वल टू काय करायचं आपल्याला 0 करायचं ना, एफ डॅश 0 काढायचं. म्हणजे आता इथं आपल्याला एफ डॅश तर मिळाला, काय झालं तुमचा हा एफ डॅश आला, काय आला हा एफ डॅश. ही स्टेप कळली का, ही स्टेप कळली का इथली, ही स्टेप कळली का लक्षात तुमची कशी केली ती. इथं काय केलंय बघा, इथं इथपर्यंत ओके, ही जी डॅश वाला हाय असं लिहून घेतलं, हे 3 दिसतंय, इथं 5 दिसतंय, ह्याच्यावरून आलं ठीक आहे. आता इथं 3 दिसतंय, इथं 5 दिसतंय, ह्या दोन्हींचा फक्त काय केला गुणाकार, 5 त्रिक 15 आलं तर इथं मांडलं. बाकी फक्त डी बाय डी एक्स इंटू जी एक्स काय आलं जी डॅश, एवढंच लिहिले, बाकी सगळं सेम लिहिलं आहे असं, बरोबर झालं. मग आता इथं काय करा, इथं जिथं जिथे एक्स आहे तिथे काय करा आता 0 टाकायचं. मग आता इथं 0 येईल, इथं 0 येईल, इथं 0 येईल, आणि इथं 0 येईल. म्हणजे एक्स इज इक्वल 0 पुट करा, म्हणजे एफ डॅश ऑफ 0 झालं 15 झालं. इथं काय झालं हे 0 झालं, इथं 0 झालं, इथं 0 झालं. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला एक्स दिसेल त्या त्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला 0 टाकायचं. मग आता इथं पुढं बघा, इथपर्यंत आलो ठीक आहे. जी ऑफ 0 किती असतो, जी ऑफ 0 थांबा आधी एक स्टेप करूया. इथं झालं इथपर्यंत ओके. हा आता हे 3G असलं कंस आधी सोडूया. जी ऑफ 0 किती असतो 0 असतो, 0 इंटू 5, मग इथे काय आतमध्ये आला 0 आला. परत इथं कंस सोडत जाऊ, जी ऑफ 0 किती आहे 0, 0 इंटू 5 0, आणि जी डॅश ऑफ 0 किती आला
म्हणजे नुसतं एवढा 0 झाला म्हणजे ते जी डॅश ऑफ 0 झालं. जी डॅश ऑफ 0 किती आहे? इथे किती त्याला 3 झाले इथपर्यंत. ओके. परत पुढं आता जी ऑफ 0 किती आहे आपल्याकडं 0. 0 × 3 0. मग जी डॅश ऑफ 0 इथं आहे असा. जी डॅश ऑफ 0 किती आहे 3. तिथलं 3 आहे असा. जी डॅश ऑफ 0 किती आहे परत 3. म्हणजे 3 × 3 × 3 आलं. त्यांचा गुणाकार 405. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवावं लागेल. नाही कळलं तरी विचारा, सांगतो काय प्रॉब्लेम. आता ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. ऍक्टिव्हिटी आहे. अशी सुद्धा परीक्षेला ऍक्टिव्हिटी येऊ शकते आहे असे बघा. सिलेक्ट द अप्रोप्रिएट हिंट्स फ्रॉम द हिंट बास्केट अँड फिल इन द ब्लँक स्पेसेस इन द फॉलोइंग पॅराग्राफ. ऍक्टिव्हिटी आहे. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काहीतरी दिले आपल्याला बरोबर. जी ऑफ एक्स इज इक्वल टू हे दिलेलं आहे. दोन फंक्शन दिली. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स दिलं. जी ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिलं लॉग एक्स दिलं. तुम्हाला आता काढायचं काय एफ ऑफ जी ऑफ एक्स काढायचं. याला कॉम्पोजिट फंक्शन म्हणतो आपण. हे तुम्हाला कॉम्पोजिट फंक्शन मी तुला बाजूला थोडं सांगतो. तुम्हाला मी कॉम्पोजिट फंक्शन एक्सप्लेन करून सांगतो मग तुम्हाला ते कळेल. बघा आता कसं असतं बघा कॉम्पोजिट फंक्शन. समजा माझ्याकडे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेज टू एक्स आहे आणि जी ऑफ एक्स इज इक्वल टू काय आहे साइन एक्स आहे. बघा लक्ष द्या. मी जर तुम्हाला म्हणलं काय करा एफ ऑफ जी ऑफ एक्स काढा बरोबर. एफ ऑफ जी ऑफ एक्स काढा. ह्याचा अर्थ काय असतो माहित आहे का. ह्या एक्स ची व्हॅल्यू काय टाकायची आता जी ऑफ एक्स टाकायची का नाही. म्हणजे जिथे जिथे एक्स आहे तिथे काय टाका ह्याच्यामध्ये या पहिल्यामध्ये जिथे जिथे एक्स आहे तिथे काय करा जी एक्स टाका. टाका मग इथं एक्स या ठिकाणी जी एक्स ची व्हॅल्यू टाकायची. ह्या ठिकाणी एक्स काय टाकणार आहे आपण आता काय टाकणार एक्स या ठिकाणी जी एक्स टाकलं जी एक्स इथं टाकलं जी एक्स. इथं काय टाकायची रेस्ट एक्स च्या ठिकाणी एक्स च्या ठिकाणी काय टाका जी एक्स ची व्हॅल्यू काय आहे ती इथं जी एक्स टाकलं आपण बरोबर आहे का. जी एक्स टाकलं का बघा. एक्स या ठिकाणी काय टाकलं जी एक्स इथं बी काय जी एक्स. जी एक्स म्हणजेच काय ए रेस टू साइन एक्स. म्हणजे एफ ऑफ जी एक्स तुम्हाला काय मिळाला ए रेस टू साइन एक्स. म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन. समजा तुम्हाला विचारलं जी ऑफ एफ ऑफ एक्स काढा तुम्ही काय करणार सांगा बरं. कुठं आहे जीचं फंक्शन हित आहे. एक्स या ठिकाणी काय टाकायचं आहे एक्स या ठिकाणी काय टाकायचं आहे. मग आता इथं जी ऑफ एफ ऑफ एक्स काढायचं आपल्याला. जी ऑफ एफ ऑफ एक्स मी इथे काय टाकला आपण एफ ऑफ एक्स टाकला. इथे एक्स या ठिकाणी काय येईल साइन एफ ऑफ एक्स. पण एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आहे किती आहे एफ ऑफ एक्स ए रेस टू एक्स. आलं कळलं का तुम्हाला. ही कॉम्पोजिट फंक्शन म्हणायचं. किंवा अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो बघा. y इज इक्वल टू तुम्हाला दिलेलं आहे एक्स प्लस साइन एक्स दिले. सॉरी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिले तुम्हाला एक्स प्लस साइन एक्स आणि जी ऑफ एक्स दिले तुम्हाला ए रेस टू एक्स. ओके चला तुम्हाला पहिल्यांदा काय काढायचं एफ ऑफ जी ऑफ एक्स काढायचं. ह्याचा अर्थ काय करायचं तुम्हाला सांगा बरं. खालच्या जी एक्स ची व्हॅल्यू इथे टाकायची. चला एफ ऑफ जी ऑफ एक्स काढून घ्या. ज्या ज्या ठिकाणी एफ मध्ये एक्स आहे त्या ठिकाणी जी एक्स ची व्हॅल्यू टाकायची. इथे काय एक्स या ठिकाणी जी एक्स ची व्हॅल्यू टाकली. पुढं एक्स या ठिकाणी काय टाकायचं ए रेस टू एक्स परत साइन ए रेस टू एक्स. कळलं. परत तुम्हाला विचारलं जी ऑफ एफ ऑफ एक्स काढा. हा काय करणार तुम्ही ह्या जी फंक्शन मध्ये एक्स या ठिकाणी काय टाकायचं एक्स प्लस साइन एक्स टाकायचं. मग इथं एच्या ठिकाणी ए रेस टू काय येईल आता एक्स या ठिकाणी काय येईल एक्स प्लस साइन एक्स. कळलं का तुम्हाला. एफ ऑफ एक्स म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन आहे. हे काय आहे कॉम्पोजिट फंक्शन आहे. तसं इथं बघा आता एफ ऑफ एक्स तुम्हाला दिलेला आहे साइन एक्स. जी ऑफ एक्स तुम्हाला दिलेला आहे लॉग एक्स. सांगा एफ ऑफ जी ऑफ एक्स साइन म्हणजे तुम्हाला एफ फंक्शन मध्ये जी एक्स ची व्हॅल्यू टाकायची. मग आता इथं जी एक्स ची व्हॅल्यू टाकायची टाकली. आता साइन एक्स या ठिकाणी काय टाकायचा लॉग एक्स. म्हणजे काय येईल साइन ऑफ लॉग एक्स असे साइन ऑफ लॉग एक्स. हे तर सांगा जी ऑफ एफ ऑफ एक्स सांगा बोला साइन सांगा. इथे कसं येईल जी फंक्शन काय आहे इथे काय टाकायचं आपल्याला साइन एक्स म्हणजे लॉग साइन एक्स. ओके पुढं एफ डॅश सांगा. एफ डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह सांगा कॉस एक्स. जी डॅश सांगा ह्याचा डेरिव्हेटिव्ह सांगा
1/x ऍक्टिव्हिटी आहे. माझा काय डिफरन्शिएट ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे कशा डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय ह्याचं काय करायचं आपल्याला आता डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे का? घ्या डेरिव्हेटिव्ह सांगा त्याचा. साइन ऑफ लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह सांगा. ह्याचं डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ जी ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ना. एफ ऑफ जी ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला आता. सांगा डेरिव्हेटिव्ह. साइन लॉग एक्स दिले हो का. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ काय दिले एफ ऑफ जी ऑफ एक्स. बरोबर आहे. म्हणजे कशा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ लॉग एक्स. साइन एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय आहे कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे साइनचं डेरिव्हेटिव्ह काय आलं कॉस लॉग एक्स इंटू एक्सचं काय आलं येईल का नाही. म्हणजे इथं काय आलं सांगा इथं. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह सांगा कॉस लॉग एक्स इंटू 1/x. सांगा आता एफ ऑफ जी ऑफ एक्स. चुकलं का इथं मला वाटतंय डबल कसं आलं ते. हा एक्स इज इक्वल टू 1 पुट करायचं. काय पुट करायचं इथं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ते एक्स दिसते ते काय पुट करायचं 1. म्हणजे काय येईल सांगा बरं. एक्स या ठिकाणी 1 पुट केलं काय कॉस ऑफ लॉग 1 आणि 1/1. लॉग 1 किती असतो 0 असतो. लॉग 1 काय असतो 0. मग इथं काय येईल बघा लॉग 1 ची व्हॅल्यू किती झाली 0. कॉस 0 किती असतो 1 आणि 1/1 1. म्हणजे जो उत्तर इथे किती येईल सगळ्याचं 1 येणार आहे. हे किती येणार आहे 1 ऍक्टिव्हिटी मध्ये. परत पुढं डेरिव्हेटिव्ह घ्या जी ऑफ एफ ऑफ एक्स सांगा चला. डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एफ एक्स सांगा की. डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इन टर्म ऑफ एफ अँड जी इज कसं येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचंय. सांगा डेरिव्हेटिव्ह जी ऑफ एफ एक्स कुठे काढली करू आपण जी ऑफ एक्स हो येत आहे काय येईल 1/sin x इंटू डेरिव्हेटिव्ह साइनचं cos x. इथं व्हॅल्यू टाकायच्यात π/3. कुठं π/3 टाकायची ह्याच्यामध्ये मग इथे x ची व्हॅल्यू बघा इथं काय येईल इथे cos/sin म्हणजे काय cot येईल cot π/3 सांगा. किंवा डायरेक्ट तुम्ही काय करा ही डेरिव्हेटिव्ह घेतलंय ह्याच्यामध्ये काय टाकायचंय π/3 टाका. इथं π/3 टाका इथं π/3 टाकायचं काय येईल मग cos π/3 आणि sin π/3. किती येते बघा cos π/3 किती 1/2 आणि sin 60 √3/2 ला 2 कॅन्सल 1/√3 उत्तर. बरोबर आहे 1/√3. तुम्हाला एवढे मिळून जाईल. तर तुम्हाला सांगितलं आणखी पुढे काय ऍक्टिव्हिटी मध्ये हे दिले तुम्हाला सोडवून बऱ्यापैकी इथे खाली किंवा काय काय ते हिंट दिलेत. साइन लॉग एक्स सोल्युशन लॉग साइन एक्स कॉस एक्स 1/x एफ डॅश जी ऑफ एक्स काय काय येते ते दिले तुम्हाला खाली. ओके हे सोडवा ऍक्टिव्हिटी. ओके समजलं की ऍक्टिव्हिटी काय अवघड नाही ऍक्टिव्हिटी मध्ये फक्त सोडवत जायचं खाली तुम्हाला. कळतंय का फक्त काय करा एक्झाम्पल म्हणून सोडवायची यात काय डोकं लावायची गरज नाही. एक्सरसाइज दिलाय एक्सरसाइज सोडवा जी सुटत नाही ती उद्या विचारा. ओके हे आताचे एक्झाम्पल कळलं का ऐश्वर्या का परत सांगू द्या वेळ आहे आपल्याकडे अजून. हे एक्झाम्पल परत सांगू द्या का 6वं एक्झाम्पल कळलंय का बर परत सांगतो मी आता बघा लक्ष द्या. जे कळलं ना ते मला परत सांगा मी सांगतो परत. ऍक्टिव्हिटीज आपण परत घेऊ. आता ते काय करा ऍक्टिव्हिटी बाजूला आपण एक्झाम्पल म्हणून ते सोडू. ऍक्टिव्हिटी राहते बाजूला यापेक्षा मोठं होत नाही काय
आता आपण काय करूया ते एक्झाम्पल म्हणून सोडूया. आता आपल्याला ऍक्टिव्हिटी मध्ये एक्झाम्पल मध्ये सोडूया. काय दिले आपल्याला बघा, एक्झाम्पल दिले असं आपण समजूया की तो 6वा एक्झाम्पल सोडूया. तर आपल्याला काय दिले बघा, एफ ऑफ एक्स दिलेला आहे. एफ ऑफ एक्स किती दिलेला आहे आपल्याला, साइन एक्स दिलेला आहे. जी ऑफ एक्स काय दिला आपल्याला, लॉग एक्स दिलेला आहे. आता ऍक्टिव्हिटी मध्ये परत काय म्हणले, एफ ऑफ जी ऑफ एक्स काढा. बरोबर, ही ऍक्टिव्हिटी एफ ऑफ जी. फायनल तुम्हाला काय विचारलंय बघा, देअरफॉर म्हणले शेवट डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स काढा. आणि म्हणजे ऍक्टिव्हिटी मध्ये काय काय विचारले बघा, किंवा हे प्रत्येक स्टेप मी सांगत जातो. आता तुम्हाला यानंतर काय विचारले, एफ ऑफ जी ऑफ एक्स काढा. इथे काय म्हणले तुम्हाला, एफ ऑफ जी ऑफ एक्स काढा. म्हणजे काय करायचं बघा बरं, इथं एफ ऑफ जी ऑफ एक्स काढायचं म्हणजे आता आपण काय करणार आहे, जी एक्स ची व्हॅल्यू एक्सच्या ठिकाणी टाकणार आहे. म्हणजे तुम्हाला हे मिळून जाईल. बरोबर आहे का, टाका व्हॅल्यू. काय येईल मग, शी व्हॅल्यू इथे टाका. काय होईल मग, एफ ऑफ जी एक्स ची व्हॅल्यू म्हणजे इथं जी एक्स आलं. बरोबर बरोबर आहे का, साइन ऑफ काय होईल इथं, जी एक्स येईल. म्हणजे साइन ऑफ जी एक्स म्हणजे काय, लॉग एक्स. आलं का. मग तुम्हाला एफ ऑफ जी ऑफ एक्स काय मिळाला सांगा बरं, साइन लॉग एक्स मिळाला का. म्हणजे इथं पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये इथं काय येईल, साइन तुम्हाला लॉग एक्स मिळाला. झालं. बुक मध्ये तुम्हाला इथं डॅश डॅश केले, ते आपण पहिली स्टेप सोडवली. झाले का पहिली स्टेप क्लिअर. तर इथं बुक मध्ये असं डॅश डॅश करून पहिली स्टेप आपली पूर्ण झाली. बुक जवळ ठेवा. परत या पुढे आपल्याला काय विचारलंय बघा. त्यानंतर काय विचारलंय आपल्याला ऍक्टिव्हिटी मध्ये, आता त्याच्या पुढे आपल्याला विचारलंय जी ऑफ एफ ऑफ एक्स काढा. म्हणजे काय करा, जी ऑफ एफ ऑफ एक्स काढा. ह्याचं उत्तर काय असं विचारलं. आता तुम्ही काय करणार, जी ऑफ एफ ऑफ एक्स काढायचं म्हणजे एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू कुठे टाकायची, हे एक्स या ठिकाणी काढायची. बरोबर. मग आता जी ऑफ एक्स या ठिकाणी व्हॅल्यू काय टाकायची आता आपल्याला, ही एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू एक्स या ठिकाणी टाका. म्हणजे काय होईल, इथे येईल एफ ऑफ एक्स. बरोबर. लॉग ऑफ काय येईल इथं, एफ ऑफ एक्स. पण एफ ऑफ एक्स म्हणजे काय आपल्याकडं, साइन एक्स आहे. म्हणजे तुम्हाला जी ऑफ एफ ऑफ एक्स काय मिळाला, जी ऑफ एफ ऑफ एक्स तुम्हाला काय मिळाला, लॉग ऑफ साइन एक्स मिळाला. काय मिळाला, लॉग ऑफ साइन एक्स मिळाला. म्हणजे इथं उत्तर आलं लॉग ऑफ साइन एक्स आलेलं आहे. झालं. तर ही ऍक्टिव्हिटी मधला दुसऱ्या डॅश डॅश केलेल्या जागा आपण त्या ऍक्टिव्हिटी मधली सोडवलेली आहे. डायरेक्ट सोडवलं आपण. तर तुम्हाला डॅश डॅश करून दिलेलं आहे पुस्तकामध्ये. झालं, ही पूर्ण झालं. त्यानंतर आपल्याला विचारलं म्हणले एफ डॅश काढा. म्हणले काय म्हणले पुढं, इथे काय म्हणले, एफ डॅश. काय एफ डॅश म्हणजे काय हो, ह्याचं डेरिव्हेटिव्ह ना, ह्याचं काय डेरिव्हेटिव्ह. सांगा मला डेरिव्हेटिव्ह काय येईल मग, डेरिव्हेटिव्ह काय येईल, डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा लवकर. हा, साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं, मी इथे काय येईल, कॉस एक्स. त्यानंतर विचारलंय जी डॅश एक्स सांगा. चला, जी डॅश एक्स म्हणजे काय, जी एक्स डेरिव्हेटिव्ह. आता जी तुम्हाला लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड फॉर्म्युला आहे की काय, लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह. जी डॅश एक्स म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं 1/x. हे पूर्ण झालं. बुक मधील जी डॅश एक्स पर्यंत आपण आलेलो आहे. ओके. आता काय म्हणतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इन टर्म ऑफ एफ अँड जी इज. आता ते काय म्हणले, डेरिव्हेटिव्ह घ्या कशाचं, एफ ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड इन टर्म ऑफ एफ म्हणले अँड जी इज. म्हणजे काय येईल, एफ डॅश. काय येईल ते, एफ डॅश ऑफ डेरिव्हेटिव्ह घ्या कशाचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इन टर्म ऑफ एफ अँड जी. एफ अँड जी मध्ये डेरिव्हेटिव्ह कसं येईल, तर तिथे कसं येणार आहे बघा, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स ओके इनटू जी डॅश ऑफ एक्स. बरोबर, हे तिथे लिहायचं आपल्याला. म्हणजे कशाचं डेरिव्हेटिव्ह घ्या म्हणले थोडक्यात आपल्याला त्यांनी म्हणलंय
एफ ऑफ जी ऑफ एक्स जे आहे तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह एफ आणि जी च्या टर्ममध्ये काय असेल तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय डायरेक्ट ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर सांगा बरं एफ डॅश ऑफ जी एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स असं येऊन जाईल. ओके हे इथे लिहायचं. आता त्यामध्ये पहिली स्टेप आपल्याला विचारली बघा देअरफॉर म्हणून आता आपण काय करून घेऊ पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स काढून घेऊ. येतं लक्षात. चला आता डेरिव्हेटिव्ह घेताना कशा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं पहिल्यांदा इथं पहिला दरवाजा दुसरा दरवाजा. पहिला दरवाजा उघडताना आतल्यामध्ये ग्रुपमध्ये काय बघत नाही आपण हॅश ठेवून टाकतो म्हणजे काय एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स हाय असन कसा डेरिव्हेटिव्ह परत दुसरा दरवाजा म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे काय होईल एफ डॅश ऑफ जी एक्स इंटू जी डॅश एक्स असं येईल. येतं का असं. पण ऑलरेडी आपल्याला याचं उत्तर दिलेलं आहे म्हणजे काय ह्याची व्हॅल्यू माहित आहे की आपल्याकडे एफ ऑफ जी ऑफ एक्स काय डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी एक्स किती काढलाय आपण हे काय एफ ऑफ जी एक्स इथे काढलेलं आहे का आपण किती आलाय तो काय आलाय साइन ऑफ लॉग एक्स आलेला आहे. सांगायचं डेरिव्हेटिव्ह मग काय येईल सांगा बरं. पहिल्यांदा साइन डेरिव्हेटिव्ह घ्या काय येईल कॉस लॉग एक्स आणि परत लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्या डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स येईल म्हणजे काय येईल ते कॉस ऑफ लॉग एक्स इंटू 1/x असं येईल. आलं म्हणजे इथं 1/x येईल म्हणजे तुम्हाला डी बाय एफ ऑफ जी एक्स चं उत्तर मिळालं हे मिळालं ऍक्टिव्हिटी मधलं. ओके हे कळलं असं इथपर्यंत आपण आलो. परत विचारले आपल्याला काय उलटे याच्या काय विचारले डेरिव्हेटिव्ह घ्या कशा डेरिव्हेटिव्ह घ्या जी ऑफ एफ ऑफ एक्स चं डेरिव्हेटिव्ह घ्या. येते लक्षात सांगा जी ऑफ एफ ऑफ एक्स काय दिलं आपल्याला मग काढला घ्या आपण आधी ठीक आहे इथं लॉग साइन एक्स काढलेला आहे आपण. सांगा लॉग साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं लॉग साइन एक्स 1/sin x इंटू साइनचं काय कॉस एक्स असं काढलं का झालं हे मिळालं आपल्याला म्हणजे काय मिळालं थोडक्यात येतं कॉट एक्स मिळालं आपल्याला. पण आता ही दोन्ही जी काढलं का ह्याच्यामध्ये एक आणखी आपल्याला विचारलं होतं बाबा पुढे त्यांनी काय विचारलं होतं तर आता ही काढलं की ह्याच्या समोर तुम्हाला त्यांनी व्हॅल्यू दिलीत. पहिल्यामध्ये किती व्हॅल्यू दिली बघा इथं तर तुम्हाला त्यांनी विचारलंय की हे जे तुम्ही काढलं का आता एवढं हे काढलं का एवढं तर ह्याच्यामध्ये जिथे जिथे एक्स आहे तिथे काय करा 1 पुट करा हे दिले जिथे जिथे एक्स आहे तिथे काय करा 1 पुट करा. आता ह्याच्यामध्ये जिथे जिथे एक्स आहे तिथे काय करायचं आपण 1 पुट करायचं मग काय येईल बघा बरं 1 पुट केलं की कॉस लॉग 1 येईल इंटू 1/1 म्हणजे काय होईल कॉस लॉग 1 ची व्हॅल्यू किती असते लॉग 1 0 असतो म्हणजे कॉस 0 येईल इंटू 1/1 म्हणजे 1च म्हणजे कॉस 0 किती असतो 1 इंटू 1 किती येईल 1 म्हणजे त्या ठिकाणी काय मिळालं तुम्हाला 1 मिळून जाईल. परत दुसऱ्या ठिकाणी बघा त्याने आपल्याला विचारले ह्याच्या ठिकाणी किती पुट करायचंय π/3 तर इथं π/3 पुट करायचे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला एक्स दिसेल तिथे काय करा π/3 पुट करा. मग बघा हे सोडून काय आले आपलं कॉट आलंय मग एक कॉट एक्स या ठिकाणी काय करायचं पुढं π/3 पुट करायचं करा π/3 कॉट π/3 किती उत्तर असते याचं √3 असतं का 1/√3 आता इकडं बघा तर ह्याचं उत्तर किती येईल कॉस एक्स चं किती येतं 1/2 आणि साइनचं उत्तर किती येईल फायनल 1/√3 आलं तर असं मिळून जाईल तुम्हाला. ही तुमची ऍक्टिव्हिटी झालं. आता लक्ष समजलंय का ही एक्झाम्पल आहे टाइप मधलं ऐश्वर्याला लक्षात आता तुम्ही फक्त सोडवत जायचं काय नाही त्याच्यामध्ये फक्त ऍक्टिव्हिटी दिली तुम्ही बाकी काय दिलं याच्याकडे फोकस करू नका. ते डॅश डॅश दिसते का ती कसं काढायचं तेवढं सोडवा डॅश डॅश दिसतंय तेवढंच तुमच्या समोर असणार हे तुम्हाला बाकी सोडवून दाखवलेलं आहे. चलो आता त्याच्यामध्ये एक्सरसाइज 1.1 मध्ये तुम्हाला कुठलं एक्झाम्पल अवघड वाटलं तरी सांगा किंवा आज सोडवा उद्या विचारा काय प्रॉब्लेम नाही.
तशा पद्धतीनं आपण एक्सरसाइज 1.1 तुम्हाला सोडवायला दिलेला आहे. इथनं पुढे चॅप्टर हळूहळू सोपा होत जातो बरं का. इथनं पुढे चॅप्टर कसं आहे, सोपा आहे हळूहळू. तर ही पूर्ण करा आजच्या दिवसामध्ये. एवढं एकच काम आहे, दुसरं काय काम आहे? हा असू दे, तुला काय होते, होतंय की काही नाही. आज संध्याकाळी पूर्ण कर, उद्या शिकवायचं आपल्याला. आज दुसरं काय काम करणार, आज फक्त एक्सरसाइज 1.1 सोडवायचे दिवसभरात, दुसरं काहीच करू नका. संध्याकाळी वाटल्यास थोडंसं एखादं लेक्चर घेऊन वाटलं हे जर काय डाऊट असतील तर. पण आज दिवसभरात एवढा एक एक्सरसाइज पूर्ण करायचा चालू करा. मला संध्याकाळी डाऊट विचारा, जेवढं झालं तेवढं. मला संध्याकाळी दुसरं काही अभ्यास करू नका आज. मला लिहून त्याची PDF पाठवा, चालू करा अभ्यासाला. तर या ठिकाणी थांबण्यासाठी खूप शुभेच्छा, धन्यवाद.